नाशिक शहर आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहरातील वाढती गुन्हेगारी व अपघातांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी गंगापूर रोड परिसरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली। रात्रीच्या सुमारास वाहन चालकांकडून मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू करण्यात आली असून आनंदवाडी सिग्नल येथे वाहतूक शाखेच्या वतीने विशेष नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक धनंजय लोंढे, पोलीस हवालदार दुभाडे, पोलीस हवालदार नागरे, पोलीस अंमलदार कुराडे यांच्यासह आनंदवाले पोलीस चौकीचे कर्मचारी उपस्थित होते। मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली। नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून परवाने जप्त करण्याची प्रक्रिया देखील राबवण्यात येत आहे। या मोहिमेमुळे वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्यास मदत होणार असून अपघातांना आळा बसेल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। शहरातील इतर प्रमुख चौकांमध्येही अशा प्रकारची कारवाई सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। देवळा न्यूज साठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।